नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण रविवार पेठ या ठिकाणी युगी सामाजिक संस्थेच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या आगमन सोहळ्याच्या निमित्त आज या ठिकाणी सर्व वारकरी बांधवांसाठी त्यांनी भोजन व्यवस्था केलेली आहे। आपल्याबरोबर संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि काही वारकरी संप्रदायाचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत। दादा, आज युगी सामाजिक संस्थेच्या वतीने ही जी आपल्याला सेवा मिळत आहे, तर प्रथम हे सांगा आपण कुठून आले आणि आपलं नाव काय? मी काशीनाथ शिवराज पौरगुंडे, जिल्हा लातूर, आणि आमची दिंडी सोमेश्वर दिंडी घाटनांदूरहून आलेली, बीड आणि लातूरचे पूर्ण वारकरी मिळून आलेलो आहोत। आज युगी सामाजिक संस्थेच्या वतीने ही जी आपली सेवा दिली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खूप खूप धन्यवाद। खरं तर या संस्थेचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण सेवा तर बरेच जण करू लागलेत, पण त्यांच्यातला तो जो नम्रपणा आहे तो अतिशय नोंद घेण्यासारखा आहे। अतिशय प्रेमानं आणि आग्रहानं माऊली भक्तांची ती सेवा करतात। त्यांची सेवा पाहून खरोखर काय खूप मोठं हे कार्य आपणही घेऊन गेलं पाहिजे आणि आपणही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, हा त्यांच्याकडून घेण्यासारखा गुण वाटतोय। सर, काय नाव तुमचं आणि कुठून आले तुम्ही? हनुमान बबुराव साळुंके, लातूर घाटनांदूर दिंडीमध्ये चालू आहे आम्ही सोबत। युगी सामाजिक संस्थेकडून हा जो उपक्रम राबवलेला आहे, तर अशा संस्थांचं खरंच कुठेतरी आदर्श घेणं गरजेचं आहे। आदर्श घेण्यासारखाच आहे, त्यांना कोटी कोटी धन्यवाद दिले पाहिजेत। कारण की वारकरी कसे आहेत, आम्ही सगळे मराठवाड्यामधले आहोत। मराठवाड्यामधून आल्यामुळं कसं होतं, आम्ही शेतकरी वर्गातले आहेत। मग आम्हाला लई असे म्हणजे गोडा वगैरे तेलगट वगैरे खाण्याची आवड माहीत म्हणजे सर्वसाधारण जेवण आम्ही म्हणजे जसं ह्या संस्थेनं विशेष भाकरी म्हणजे बाजरीची भाकरी, बेसन, हे असा आवडीचा विषय आमच्या शेतकऱ्याचा। त्या आमची आवड पाहून ह्याने असा स्वयंपाक केला, सगळ्या वारकऱ्याला व्यवस्थित आनंदानं जीव घालतात नम्रपणे, त्यांना कोटी कोटी धन्यवाद। सर, आज या ठिकाणी युगी सामाजिक संस्थेच्या वतीने आतापर्यंत आपण किती वर्षापासून ही सेवा देत आहे? ही जवळजवळ आम्ही 5 वर्षापासून सेवा देतो आहे, पण वारकरीच नाही तर आम्ही इतर उपक्रम भरपूर राबवतो, विद्यार्थ्यांसाठी, अपंगासाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी। अजून पाहता तर आम्ही महिलांसाठी बी आम्ही भरपूर काम करतो आणि दर महिन्याला आमचे 1-2 कार्यक्रम होतात। आणि हे आमचे कार्यक्रम म्हणजे असे विशेष म्हणजे आमचा ग्रुप आहे, तो ग्रुप सगळा सहकार्य करतो, ते म्हणून हे कार्यक्रम होतात आणि त्या सहकार्यामुळेच हे संस्था चाललेली आहे। आणि ते आमचे मामा आहेत तिथं समोर, त्या मामांचं मोठं मोलाचं योगदान आहे। अशा पद्धतीने वारकऱ्यांची सेवा आम्हाला करायला भेटली, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली? ही संकल्पना तसं पाहिलं तर 5 वर्षापासून करतो आपण, आणि जेविरी साहेब जे आमचे आहेत संपर्क प्रमुख, ते जवळजवळ 20 वर्षापासून करत आहेत। मग ते संस्थेमध्ये आमच्या सभासद झाल्यानंतर मग त्यांना वाटलं की युगी सामाजिक संस्थेतर्फे हे कार्यक्रम व्हावा, म्हणून आम्ही सर्वांनी मिळून हा कार्यक्रम राबवायचा प्रयत्न केला। सर, आज युगी सामाजिक संस्थेच्या वतीने तुम्ही हा जो उपक्रम राबवता, तर ही सेवा देत असताना आपल्याला काय वाटलं? सेवा करत असताना काय अनुभव? अनुभव म्हणजे असं आहे, आम्हाला हे जे अन्नदान करतो आम्ही, यांचे जे चेहरा हसू दिसतो आम्हाला जेवताना, जे आमचं सामाजिक संस्थेचं नाव निघते, युगी सामाजिक संस्थेचं नाव निघते, त्यामुळे आम्हाला सगळं भेटल्यासारखे आम्हाला माऊली इथंच भेटली आजच्या दिवशी। आणि हे जे उपक्रम आहे माझ्या घरी 30-35 वर्ष आले करतो आम्ही, आणि याचं सगळं श्रेय माझ्या मिसेसला जाते, माझ्या आईला आणि माझ्या बहिणीला जाते, कारण हे तिघीजणी पिठलं स्वतःहून बनवतात। इतके दिवस चपाती बनवत होतो, आता 5 वर्षाला आम्ही भाकरी करते। आता तुम्ही जे बाजरीच्या भाकरी करता एवढ्या, तर त्याला किती वेळ लागला पूर्ण एवढं कार्यक्रमासाठी करत असताना? आता बघा, सकाळपासून आम्ही 5 वाजल्यापासून तयारी करतोय भाकरीची, अजूनपर्यंत चालूच आहे। आणि पिठलं कमीत कमी 7 वाजता एक घाणा झालेला आहे, म्हणजे कमीत कमी 10 किलोचं पिठलं झालेलं आहे, आता अजून चालूच आहे। अजून तुमच्याबरोबर किती लोक काम करतात? माझ्याबरोबर मी एकटी पिठलं करते आणि बाकीच्या एक 4-5 जणी भाकऱ्या करतात ते। आणि एवढी टीम आहे, संस्थेची टीम आहे, वाढण्यासाठी करण्यासाठी सगळं आहे। तर आज आपण बघतो पुणे शहरामध्ये अनेक संस्था संघटना आपापल्या पद्धतीने काम करत असतात, पण या जे आपली युगी सामाजिक संस्था आहे त्याचा एक अनोखा उपक्रम आहे। बऱ्याच वर्षापासून ही वारकरी संप्रदायाची सेवा करतात आणि अनेक उपक्रम राबवतात, तर अशा संस्थांसाठी आपण काय सांगा? खऱ्या अर्थानं युगी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जो तरुण वर्ग आहे आणि पुणे शहराच्या कानाकोपऱ्यातून किंवा उपनगरामधून हा वर्ग आहे, आणि खूप छान उपक्रम की दर महिन्यातून 2-3 वेळा ते त्यांचे उपक्रम असतात, त्यानुसार मी त्यांच्या उपक्रमाला उपस्थित असते। हे सगळेजण हे जे काम करतात ते अतिशय उत्कृष्ट आहे, कारण 10वी-12वीच्या मुलांचा पास झाल्यानंतर सत्कार आहे, अपंगासाठी आहे,
आणि त्यांनी जो आजचा जो उपक्रम आहे तो अतिशय उत्कृष्ट आहे. कारण ग्रामीण भागातून येणारा शेतकरी वर्ग आहे किंवा ग्रामीण भागातला जो माणूस आहे त्यांना भात, वरण, डाळ भात याची गरज नाही आहे किंवा पुरी भाजी किंवा बुंदी वगैरे किती दिवस खाणार आहे. 20 दिवस हे लोक वारीमध्ये राहणार आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांना जे पाहिजे ते म्हणजे बाजरीची भाकरी, बेसन, साधं सुद्धा जेवण आहे. त्याच्याबरोबर हरभऱ्याची भाजी आहे. लापशी हा प्रकार म्हणजे की जे पौष्टिक म्हणजे गूळ घालून तूप घालून केलेली लापशी आहे. अतिशय उत्कृष्ट हे भोजन आहे. एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला नमस्कार करेल तर दुसरा वारकरी पुन्हा त्या वारकऱ्याला नमस्कार करतो. म्हणजे इथं मोठा लहान असा कुठलाही भेदभाव नाही. श्रीमंत गरीब हा भेदभाव नाही. स्त्री पुरुष हा भेदभाव नाही. कारण प्रत्येकजण एकमेकांचं दर्शन घेत असतो. आणि म्हणूनसाठी जेव्हा हे सगळं वारकरी संप्रदायातून चालत असताना हे सगळे की गुण्यागोविंदाने म्हणजे महाराष्ट्रातून हे लोक जमा झालेले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे लोक आपल्यापर्यंत आलेले आहेत. कुठल्या जाती धर्माचे आहेत, स्त्री पुरुष आहेत याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही. आणि कुठं कसं की जिथं जसं असेल तिथं ते बसतात. त्यांच्याप्रमाणे किती श्रीमंत असला आणि गरीब असला, गावातला श्रीमंत प्रतिष्ठित व्यक्ती आणि त्याच गावातला सगळ्यात शेवटचा गरीब व्यक्ती दोघं शेजारी बसून आनंदानं भोजन ग्रहण करतात. हा खूप मोठा वारकरी संप्रदायामधला खूप मोठा सन्मान आहे. आणि सर आपले दिंडी आहे ते कुठून आलेली आहे आणि कुठपर्यंत आगमन? पैठणवरून, संभाजीनगर जिल्ह्यामधून. माझं नाव धनंजय एकनाथ अवसरमल. माझं हे 3रं वर्ष आहे आणि मी इथं म्हणजे 3 वर्षापासून आपले योगी सामाजिक संस्थांमध्ये येतो आहे. आणि वाटली तुम्हाला? आम्हाला चांगली सेवा वाटते. व्यवस्थित म्हणजे वारकऱ्यांचं म्हणजे हे करता म्हणजे जिथले जेवण वगैरे व्यवस्थित असते. सर आज बघतो आपण देशामध्ये ज्या घटना घडत आहेत त्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आज घडत आहेत महाराष्ट्रामध्ये. जे भारताच्या बाहेर ज्या घटना घडत आज महाराष्ट्रामध्ये घटना घडतात. महिलांवरचं अन्याय अत्याचाराचं प्रमाण असू द्या किंवा मुलांवर अन्याय अत्याचार वाढलेले आहेत. तर वारकरी संप्रदायाचा कुठेतरी आदर्श घेणं गरजेचं. तो देशातलं वातावरण काही मोजकी जी लोक आहेत ते स्वार्थासाठी ते करत आहेत, परंतु ते सगळं खोटं आहे. खरं आहे ते इथं वारकरी संप्रदायामध्ये कुठलीही जातभेद न बघता आम्ही सगळे कामं करतो. हा बघा आमचा संघटनेचा खंदा कार्यकर्ता व संस्थापक सदस्य असणारा आमचा शेख आहे, आमचा हरगुडे पाटील आहेत, असे 12 बलुते आणि आमचे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय संस्थापक आमचे माने साहेब, आम्ही सगळे एकत्र येऊन हा कार्यक्रम करतो. आणि इथं कुठल्याही एका समाजाचा माणूस नाही आमच्या संस्थेमध्ये. ही फुले आंबेडकर चळवळीतून, ज्योतिबाच्या चळवळीतून उभी राहिलेली ही संस्था आहे. आणि म्हणून तो एक भाग म्हणून आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने असं ठरवलेलं आहे की बाबा येणाऱ्या जे बहुजन समाज आहे त्याची आपण सेवा करू. आम्ही पंढरपूरला तर जात नाहीत, परंतु पंढरपुराच्या इथं जी लोक जाणारी आहेत त्यांची आपण इथे मानवतेच्या दृष्टीतून सेवा करू असं आम्ही विठ्ठल मानतो. आणि त्या अनुषंगाने मानवतेचं ही सेवा आहे आणि म्हणून मानवतेची सेवा माणूसच करू शकतो. हाच आमचा परमेश्वर आणि हेच आमचा धम्म. तर मी सर्वांचं पुन्हा एकदा संध्याकाळी पण आमचा खूप मोठा इथं मेडिकलचा कॅम्प होणार आहे व 300 दिंडींना आमच्या ह्या संस्थेच्या वतीने दिंडींना मोठं आम्ही मेडिकल पॅकेज देणार आहोत. तर त्याचाही ते लोक स्वीकार करणार आहे. संध्याकाळी खूप मोठा कार्यक्रम होणार आहे. तर असा आमचा उपक्रम आहे. वारकऱ्यांना आव्हानात्मक संस्थेच्या वतीने काय बोलणार? दिंडीमध्ये चालताना त्यांना अनेक गोष्टीचा सामना करावा लागतो. त्या गोष्टीला विचार करूनच आम्ही हा मेडिकलचा किट एक तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे हातपाय दुखणे किंवा खोकला येणे, अचानक सर्दी ताप येणे, त्यासाठी आम्ही ते औषधं उपलब्ध करून ही संस्थेने स्वयं खर्चाने केलेली आहे. आणि ह्याच्या कुठल्याही आम्ही म्हणजे गव्हर्नमेंटचा सहकार्य न करता आम्ही आमच्या स्वतः खर्चाने हे किट तयार करून त्या वारकरींना दिलेलं आहे. युगी सामाजिक संस्थेच्या वतीने या ठिकाणी वारकरी संप्रदायासाठी पिठलं भाकर आणि त्यांच्या आवडीचं असं रुचकर जेवण या ठिकाणी आपण केलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, ही सर्व टीम तसेच आमचे सर्व कोर कमिटी मेंबर या ठिकाणी सक्रिय सहभाग घेऊन या वारकऱ्यांची सेवा या ठिकाणी देत आहेत. वारकरी म्हटलं की समतेचा विचार पुढे घेऊन जाणारी एक
खांदा आहे, तो एक विचार आहे आणि या समतेचा रथ पुढे घेऊन जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा आपल्या हातून घडावी यासाठी ही सर्व आमची टीम, जी सर्व 18 पगड जातीमधली, बहुजन समाजामधली, ही सर्व फुले शाहू आंबेडकरी विचाराला मानणारी ही सर्व कार्यकर्ते आज या समतेचे विचारधारा जपणाऱ्या वारकरी संप्रदायाला इथं सेवा देत आहे, याचा मनस्वी खूप खूप आनंद होत आहे। आणि अशाच पद्धतीने संस्थेचं जे काय कार्य सुरू आहे हे कार्य अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय निष्ठेने हे गोरगरिबांसाठी चांगल्या विचारांनी, चांगल्या भावनेनी या ठिकाणी सर्व सदस्य करत असतात। यामुळं मी या सर्व आमच्या टीमचं मनापासून कौतुक करतो। मी योगी संस्थेचं खरंच म्हणजे कौतुक करत आहे की त्यांनी एवढा मोठा उपक्रम राबवलेला आहे आणि अगदी कमी दिवसामध्ये आपली तयारी झालेली आहे, अगदी कमी दिवसामध्ये। आणि सगळ्यात पहिलं म्हणजे की नाही का सगळेजण अशी वर्गणी गोळा करून, आणि हा जो परिवार आहे हा आपला सगळ्यांचा परिवार आहे आणि हा जो परिवार वारकरी म्हणजे वारकरी येतात हा एक परिवारच आहे आणि ह्याला सहकार्य म्हणून आपला अजून परिवार दुसरा जोडला जातो। आणि म्हणजे वारकरी जेव्हा हे सगळं सोडून पांडुरंगासाठी येतात आणि आपला त्यांच्या त्या 15 दिवसातला एक दिवस जर आपण त्यांच्यासाठी देत असेल तर खरंच म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे आपलं सुद्धा। आणि आपण एक काहीतरी त्यांच्यासाठी काहीतरी करतोय की 1 रुपयातलं 4 आणे का व्हाय नाही की नाही, म्हणजे त्यामुळं आपल्याला पण समाधान वाटतं आणि त्यांना पण समाधान वाटतं। आणि सगळ्यात प्रथम म्हणजे आपण त्यांच्या आवडीचं त्यांना भोजन देतो की पिठलं भाकरी हे त्यांच्या आवडीचं आहे, ते घरदार सोडून येतात आणि त्यांना हे अन्न पुढं म्हणजे भेटत असेल, मी म्हणत नाही भेटत, पण पुरी भाजीपेक्षा त्यांना हे अन्न एकदम महत्त्वाचं वाटतं।